कसबा पावडा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये राहणारा अजिंक्य कांबळे यानं जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे। त्याच्या या यशाबद्दल आज आमदार ऋतुराज पाटील यांनी अजिंक्यच्या घरी जाऊन त्याला शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला। आमदार पाटील यांनी त्याचं अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी श्रीराम सोसायटीचे संचालक सुभाष गदगडे, माजी संचालक सुधाकर कसबेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत कांबळे, शानू वराळे, महेश कांबळे, पांडुरंग कांबळे, विष्णुपंत सरनाईक, योगेश कुरणे आदी उपस्थित होते। या भेटीनं कांबळे कुटुंबीय भारावून गेलं। अजिंक्य यानं डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे। घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे। मागील 30 वर्ष हे कुटुंब भाड्याच्या खोलीत राहतंय। वडील भगवान कांबळे हे फॉन्ड्रीत काम करतात। त्यांच्या एकट्याच्या जोरावर घर खर्च भागत नाही, म्हणून अजिंक्य हा प्लंबिंगचं काम करून कुटुंबाला हातभार लावायचा। त्यानं 2017 साली या हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या जिद्दीनं स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली। 2020 साली PSI मुख्य परीक्षेवेळी 2 मार्कानं अजिंक्यचं पद हुकलं होतं। मात्र खचून न जाता त्यानं पुन्हा जोमानं अभ्यासाला सुरुवात केली। अखेर 2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यानं पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली। त्याच्या या यशात वडील भगवान कांबळे, आई मंगल कांबळे, भाऊ आकाश कांबळे यांनी त्याला मोलाचं सहकार्य केलं। भविष्यात मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न त्यानं बोलून दाखवलं आहे। अजिंक्यच्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय।